CSR निधीतून ठाणे महानगरपालिकेस प्राप्त झालेल्या 2 अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकांचं लोकार्पण. ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास फर्स्ट क्रेडिट सर्व्हिसेस आणि इनरव्हील डिस्ट्रिक्ट यांच्या CSR निधीतून 2 अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्यात. या रुग्णवाहिकांचं लोकार्पण आज खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापौर शर्मिला पिंपळोळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलं. हा कार्यक्रम आज ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बळाळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास उपायुक्त जी गोदेपुरे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, माता बालसंगोपन अधिकारी वर्षा ससाणे, इनरव्हील क्लब 314 डिस्ट्रिक्टच्या अध्यक्षा लक्ष्मी सिंग, प्रोजेक्ट मॅनेजर डॉक्टर छाया भडकमकर, सदस्य सुनीता जैन आदीही उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर असताना या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नातून आणि विविध संस्थांच्या सहकार्यानं या 2 रुग्णवाहिका महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आल्या. या 2 कार्डियाक रुग्णवाहिकांचा फायदा निश्चितच आरोग्य विभागाला होणार असून अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा या रुग्णवाहिका असून रोटरी क्लब, इनरव्हील क्लब यांनी कोविड काळातही ठाणे महापालिकेस चांगल्या प्रकारे सहकार्य केलं असल्याचं नमूद करत खासदारांनी इनरव्हील क्लब 314 फर्स्ट क्रेडिट सर्व्हिसेस यांचेही आभार मानले. या रुग्णवाहिका हृदयविकारांच्या रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असून रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तात्काळ उपचार देण्यास सक्षम असून या रुग्णवाहिकांमुळे रुग्णांचे प्राण वाचवण्यास या रुग्णवाहिका अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचं महापौर शर्मिला पिंपळोळकर यांनी नमूद केलं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी केलं. अद्ययावत सुविधांचं आरोग्य विभाग जे आहे ते सज्ज आहे. आज ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत इनरव्हील क्लब डिस्ट्रिक्ट 314 यांच्या वतीने 2 अद्ययावत अशा कार्डियाक रुग्णवाहिका त्यांच्या CSR फंडातून आज महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मी ठाणेकर जनतेतर्फे इनरव्हील क्लब डिस्ट्रिक्ट 314 आणि त्यांचे सर्व दाते यांचे आभार मानतो. अद्ययावत अशा कार्डियाक रुग्णवाहिकांची ठाणे महानगरपालिकेला गरज आहे. ठाणे महानगरपालिकेची आरोग्य सेवा सक्षम आहे, परंतु इनरव्हील क्लब तर्फे ज्या 2 गाड्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या गाड्यांमध्ये अगदी छोटा बच्चू असेल आणि तोही त्यालाही गरज वाटेल, गरज लागेल अशी योग्य अशी टेक्निकल यंत्रणा ही सुद्धा त्या रुग्णवाहिकांमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि आजपासून त्या ठाणे महानगरपालिकेच्या सेवेमध्ये रुजू झालेल्या आहेत. असे अनेक लोक आहेत की ठाणे महानगरपालिकेला मदत करत असतात. ही मंडळी जेव्हा माझ्या संपर्कात आली, त्यांची काही कामं घेऊन आली, त्यावेळी मी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला मदत करण्याची त्यांना विनंती केली आणि या 2 अद्ययावत रुग्णवाहिका आज ठाणे महापालिकेकरता उपलब्ध झालेल्या आहेत. ठाणे महानगरपालिका आणि ठाणेकर जनतेतर्फे मी त्यांचे आभार मानतो. ठाण्यात नालेसफाईसाठी रोबोनं कसली कंबर, 385 किलोमीटर नाल्यांची होणार सफाई. यंदा ठाणे महापालिकेनं नालेसफाईच्या कामासाठी व्यापक नियोजन सुरू केलं असून शहरातील सुमारे 384.91 किलोमीटर लांबीच्या नाल्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे 11.50 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून मागील वर्षीच्या तुलनेत या खर्चात वाढ करण्यात आली आहे. नालेसफाईसाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. घनकचरा महापालिकेच्या विभागामार्फत 9 प्रभाग समित्यांअंतर्गत मुख्य नाले तसंच उपनाल्यांची सफाई केली जाईल. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 15 एप्रिलपर्यंत कार्यादेश देण्यात येतील. त्यानंतर 20 एप्रिलपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. शहरातील काही ठिकाणी रोबोटिक यंत्रणेद्वारे नालेसफाई करण्याचा प्रयोग राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 10 ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे मनुष्यबळावरील अवलंबित कमी होण्यास मदत होईल.
रस्त्यांलगत असलेल्या कलवटची सफाई तसंच नाल्यांच्या शेवटच्या टोकावर साचलेला गाळ काढण्यावरही भर दिला जाणार आहे. अनेकदा नालेसफाई पूर्ण होऊनही शेवटच्या टोकावरील गाळामुळे पाणी साचण्याच्या घटना घडतात. यंदा त्या समस्येवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. मागील काही वर्षात नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याच्या तसंच अपघातांच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे यंदा वेळेत आणि प्रभावीपणे कामं पूर्ण करण्याचं मोठं आव्हान महापालिकेसमोर असणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात लोकमान्य सावरकर नगरमध्ये 34, उथळसरमध्ये 4, वर्तकनगरमध्ये 29, माजिवडा मानपाड्यात 44, मुंब्र्यात 80, कळव्यात 201, दिव्यात 131, नौपाड्यात 49 आणि वागळे स्टेट भागात 38 नाले आहेत. खाडी परिसर असलेला कळवा, माजिवडा, मानपाडा या भागात यांत्रिक पद्धतीनं नालेसफाई केली जाईल. तसंच कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रियेचं चित्रीकरणही केलं जाईल. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका थांबवण्याचं नाव घेत नाही. जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून निर्माण झालेला वाद ताजा असतानाच आता मुनी निलेशचंद्र यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि भाजप नेते नितेश राणे यांची तुलना केल्यानं वाद उफाळून आलाय. एका सार्वजनिक कार्यक्रमात नितेश राणे यांच्या उपस्थितीत बोलताना मुनी निलेशचंद्र यांनी राणेंचं तोंड भरून कौतुक केलं. मात्र हे कौतुक करताना त्यांनी वापरलेली उपमा अनेकांना खटकलीये. नितेश राणे यांची उंची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखीच आहे असं विधान मुनींनी केले. नितेश राणे यांनी केवळ मंत्रीच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. नितेश राणेंची भूमिका ही दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच आक्रमक असल्याचंही त्यांनी सांगितलं. मालेगाव किंवा मालवणमध्ये जेव्हा जातीय तणाव निर्माण झाला तेव्हा नितेश राणे तिथे सर्वात आधी पोहोचले असं सांगत त्यांनी राणेंचं अभिनंदन केलं. मुनी निलेशचंद्र यांनी केवळ कौतुक करून थांबले नाहीत तर त्यांनी विरोधकांना इशाराही दिला. छत्रपती शिवाजी महाराज हे नितेश राणे यांच्यात आहेत, त्यामुळे त्यांच्याशी ईर्ष्या करू नका, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असं विधान त्यांनी भरसभेत केलं. विशेष म्हणजे हे सर्व बोललं जात असताना नितेश राणे स्वतः देखील मंचावर उपस्थित होते. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसंच सर्वसामान्य घरातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध प्रयत्न करत असतानाच ठाण्यातील एका नामांकित शाळेनं अचानक फी वाढ केल्यानं पालक वर्ग आक्रमक झाल्याची घटना समोर आली आहे. शाळेतील विविध विभाग डिजिटल करण्याच्या नावाखाली ही फी वाढ करण्यात आल्याचं शाळा व्यवस्थापनानं पालकांना सांगितलं. मात्र या निर्णयामुळे सर्वसामान्य कुटुंबांवरील आर्थिक ताण वाढणार असल्यानं पालकांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे शासन शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवत असताना अशा प्रकारे अचानक फी वाढ करून विद्यार्थ्यांवर गदा आणण्याचं काम शाळा व्यवस्थापन करत असल्याचा आरोपही पालकांनी केलाय. या पार्श्वभूमीवर संतप्त पालकांनी आज ठाण्याचे आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. तसंच या संदर्भात आमदार संजय केळकर यांना निवेदनही देण्यात आलं. यावेळी आमदार संजय केळकर यांनी पालकांना शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करून किंवा आवश्यक असल्यास शिक्षण मंत्र्याशी संवाद साधून या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन दिलंय. मंत्री संदर्भात बैठक घेतली. अनेक शाळांच्या फी जे ते वाढवण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे मूळ कारण सांगण्यात आलेलं आहे. पालकांना विश्वासात घेतल्या नसेल तर नाही, आता ही दुसरी शाळा आहे. 4 दिवसापूर्वी पण घोडबंदरच्या एका शाळेचे पालक माझ्याकडे आले होते. आज या ठिकाणी राबोडीमध्ये जी शाळा आहे सरस्वती स्कूल, यांची शेकडो पालकांनी आज माझी भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते न्याय्य आहे. CBSEच्या नावाखाली अशा पद्धतीने फी वाढ करणं, पालकांना योग्य पद्धतीने न ट्रीटमेंट देणं आणि प्रत्येक वेळेला ॲडमिशन फी घेणं, ज्युनियर KGला, पहिलीला, 5वीला आणि ती देखील हजारोच्या याच्यामध्ये, तर हे अन्यायकारक आहे. मी ताबडतोब शिक्षण खात्याशी संपर्क केलाय. सोमवारी अधिकाऱ्यांची पण माझी भेट होईल. शिक्षण मंत्र्यांशी देखील बोलणं केलं जाईल आणि या संस्थेचे जे संस्था चालक आहेत
ते देखील भेट घेऊन सांगणार आहे. तर याच्यामधनं पालकांच्या बाजूने त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी जे जे करायला लागेल ते निश्चितपणे मी करणार. सर, पण एकीकडे सरकार म्हणते की सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, मात्र अशा प्रकारे फी वाढ करून पालकांच्या खिशाला ताण देणं कितपत योग्य आहे? नाही, त्याच्यामुळे वाजवी फी वाढ जी आहे ती पालक मान्यच करतात, परंतु प्रत्येक ठिकाणी अवाजवी फी वाढ करणं जिथे हे अन्यायकारक आहे आणि त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शेवटी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक योग्य पद्धतीने फी वाढ, त्यांनाही खर्च आहे ते म्हणतात, तर ती योग्य पद्धतीने ती फी वाढ झाली पाहिजे. आवाच्या सव्वा फी वाढ होणं हे कोणालाही जमू शकत नाही, परवडू शकत नाही. आणि निरनिराळ्या प्रकारे अमुक एक ठिकाणी तुम्ही गणवेश घेतला पाहिजे, अमुक एक ठिकाणी पुस्तकं घेतली पाहिजे, हे त्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. आणि त्याच्यामुळे हे अन्याय दूर करण्याकरता जे करता येईल ते आम्ही ठामपणे निश्चितपणे करतो. ठाणे महापालिकेच्या 2 अत्याधुनिक अँब्युलन्सच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता म्हस्के यांनी उपरोधिक टोला लगावला. नवी मुंबईत कोणाची प्रकृती बिघडली असेल तर आम्ही अँब्युलन्स पाठवून देऊ. तसंच ठाण्याच्या शिवसेनेच्या इतिहासानं यापूर्वीही नाईकांचा पराभव केलाय हे त्यांनी विसरू नये असा इशाराही नरेश म्हस्के यांनी दिलाय. यावेळी भाजपच्या उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या उपस्थितीत म्हस्के यांनी नाईकांवरही टीका केली. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. माझ्यासोबत कृष्णा पाटील आहेत. ठाणे महानगरपालिकेचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्या बाबतीत काही बोलणं कृष्णा पाटील बरोबर असताना योग्य नाहीये. परंतु ठाणे महानगरपालिकेचा, ठाण्याचा जो शिवसेनेचा इतिहास आहे, त्या इतिहासाने नायकांचा पराभव केलेला आहे हे सुद्धा त्यांनी विसरू नये. चला, म्हणतोय की प्रकृती अचानक कधी कधी बिघडते आणि नवी मुंबईमध्ये कदाचित व्यवस्था नसेल तर त्या रुग्णवाहिका आम्ही नक्कीच त्यांच्याकरता पाठवून देऊ. नायकांचं असं देखील म्हणणं आहे की ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा इतिहास जसं सांगितलं